बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत अपघातासंदर्भातल्या बातमीनं। खंडाळा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झालाय। भरधाव वेगाने येणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात 3 बस एकमेकांवर आदळल्यात। या अपघातात 7 जण जखमी झालेत। यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक गेल्या तासाभरापासून पूर्णपणे ठप्प आहे। आपण पाहतोय अतिशय विचित्र असा अपघात झालेला आहे। मुंबईकडे येणारी वाहतूक त्यामुळे खोळंबलेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती हा अपघात झालेला आहे। कार वाचवण्याच्या प्रयत्नात 3 बसेस एकमेकांवर आदळल्या आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये या अपघातामध्ये 7 जण जखमी झाल्याचं वृत्त आतापर्यंत हाती लागलेलं आहे। आपण पाहतोय कार वाचवण्याच्या प्रयत्नात 3 बस धडकलेल्या आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवरती हा सगळा अपघात घडलेला आहे। एक्सप्रेस हायवेवरती त्यामुळे मोठा ट्रॅफिक जॅम देखील झालाय। मुंबईकडे येणारी वाहतूक त्यामुळे खोळंबून गेलेली आहे। आपण पाहतोय ही सकाळची बातमी आहे, अतिशय महत्त्वाची बातमी। अपघात झालेला आहे आणि ह्या अपघातात 7 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे यांच्याकडून। विशाल, अतिशय विचित्र असा अपघात झालेला आहे। वाहतूक सध्या तरी खोळंबलेलीच पाहायला मिळते। काय सविस्तर माहिती आहे? बरोबर आहे। सकाळी 9च्या सुमारास झालेला अपघात आहे हा। एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये 3 बस एकमेकाला ठोकलेल्या आहेत आणि धडकलेल्या आहेत। त्यामुळे या मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक अजूनही बऱ्याच प्रमाणात खोळंबलेली आहे। 2 तास झालेले आहे। महामार्ग पोलीस प्रयत्न करत आहे वाहतूक सुरळीत करण्याची आणि अजून पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये वाहतूक पूर्ववत होईल अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद विशाल, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की विचित्र अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे मुंबई पुणे एक्सप्रेसवरची खोळंबलेली पाहायला मिळते। थोड्याच वेळात ही वाहतूक सुरळीत होईल असं पोलिसांकडून सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे। मात्र या अपघातात 7 जण जखमी झाल्याची माहितीही मिळते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।